बाबासाहेबांनी या देशाला दिलेली जी घटना आहे त्या घटनेच्या संदर्भात जे काही आज आजूबाजूला आम्ही पाहतो वाचतो त्यानं माझ्यासारख्या माणसाला अस्वस्थता निर्माण होते. कारण बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे तर अगोदर ह्या समाजातली बरीच माणसं त्यांना श्रेयी द्यायला तयार नाही. आणि म्हणून कोणीतरी अरुण शौरी वर्शिपिंग द फॉल्स गॉड्स म्हणजे खोट्या देवांना आपण त्यांचं कौतुक करतो, त्याचा उदो करतो असं म्हणायला धजावतात. आणि आमच्या सगळी माणसं आम्ही बाबासाहेबांबद्दल आम्हाला समजायला उमजायला उशीर झाला. आणि हे फक्त बाबासाहेबांच्याच बाबतीत झालं असं नाहीये. बाबासाहेब तसे मला वाटतं की एका दृष्टीने भाग्यवान आहे कारण स्वातंत्र्य मिळालं, पूर्ण तरुण शिकत होते सगळ्या समाजातले. त्यांच्या लक्षात येत होतं की बाबासाहेबांनी प्रचंड अशा प्रकारची वाहत्या गंगेसाठी पवित्र पाण्यासाठी घटना तयार केलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही जे आज उमटतो आहोत त्यांनी आवाज उठवला म्हणून ह्या समाजानं कदाचित बाबासाहेबांना जी आज मान्यता दिली ती दिली नसती तर दलित त्यांच्यासारख्या लोक ती खेचून आणली. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा घटनेच्या संदर्भात विचार करतो कारण अलीकडेच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे जे अध्यक्ष होते विवेक देवराय म्हणून त्यांनी तर 15 ऑगस्टला 2022 साली मोठा इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहिला की ही बाबासाहेबांनी लिहिलेली जी घटना आहे ती वसाहतवादी आहे. बाहेरच्या म्हणजे देशाबाहेरच्या आपल्या विचारांचा वारसा तिने घेतलेला आहे. म्हणजे आपलं म्हणजे अलीकडे आपली संस्कृती आपलं जे काही जुनं आहे ते सगळंच चांगलं वगैरे झालं. इतकं की आमचा गणपती हा पहिला प्लॅस्टिक सर्जरीचं उदाहरण आहे असे आमचे मोठे मोठे पदाधिकारी या देशाचे म्हणतात. अशा पार्श्वभूमीवर आम्ही अस्वस्थ होतो आमच्यासाठी माणसं. कारण ही जी वाहती गंगेसारखी लिहिली गेलेली घटना आहे ही संविधान आहे त्याची किंमत हे लोक सर्वसाधारण माणसांना सांगत नाहीत. त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारचे प्रवाद निर्माण केले जातात. ते म्हणतात की बाबासाहेब वगैरे काय लावलंय हे कॉन्स्टिट्यूशन घटना वगैरे काय लावलंय आमची मनुस्मृती आहे ना. म्हणजे आमच्यासारख्याला चिंता वाटते की ज्या मनुस्मृतीला 25 डिसेंबर 1927 साली बाबासाहेबांनी जाळली होती महाडमध्ये तीच पुन्हा दुसऱ्या मार्गाने निर्माण होते. आणि म्हणून आता तुम्हा आम्हाला नुसतंच आजूबाजूला आपले कपडे सांभाळून चालणार नाही. एक मोठी चळवळ उभारावी लागणार ती निराळी करायची. आणि म्हणून मी अगोदर तुम्हाला सुचवलं की तुम्ही 28 नोव्हेंबर कारण महात्मा ज्योतिबाची तो पुण्यतिथीचा दिवस. पण ते म्हणाले की त्या दिवशी काही जमणार नाही. मग मी लागलीच म्हणालो की हा कार्यक्रम जो तुम्हाला ठेवायचा आहे मला भाषण जे ठेवायचं ते मग 6 डिसेंबर कारण 6 डिसेंबरला आम्ही सगळी चैत्यभूमीला जातो. पण बाबासाहेबांनी त्यांच्या श्रमाच्या घामानं रक्तानं जी घटना निर्माण झाली आहे तर तिच्यावर जे काही वेगळं वागलं काही
संकट येणार आहे त्याच्याबद्दल आम्ही काही करणार आहोत की नाही. आणि म्हणून सुरुवातीलाच मी एक निळ्या प्रकारचा प्रोग्राम आपण तरुण मुलांनी घ्यावा करण्यात. मला तर भीतीच वाटतं की मला मरताना कदाचित निळ्या प्रकारच्या पारतंत्र्यातच मरावं लागेल की काय, जर बाबासाहेबांची घटना त्याप्रमाणे देश चालणार नसेल तर जे राज्य असेल ते पारतंत्र्याचंच असेल, फक्त ते राज्यकर्ते कदाचित या देशात असेल. आणि म्हणून मी सुरुवातीला प्रोग्राम सांगतो आणि अक्षर घेतले जातात त्याचेही उत्तर माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या देशात म्हणजे आपले नसलेले असेही सण यायला लागले. तो व्हॅलेंटाईन असेल आणि नवरात्र असेल. आता नवरात्रला दसऱ्यापर्यंत जे काही जो धांगडधिंग चालतो तर तुम्ही आम्ही सामील होतो. तर आपण ठरवायचं की आपण त्यात सामील व्हायचं नाही. आम्ही नव्या प्रकारचे नवरात्र कार्यक्रम करतो. त्याची सुरुवात 28 नोव्हेंबर पासून. कारण संविधानाच्या संदर्भात जनमानसात योग्य ती जाण निर्माण करणं अत्यंत महत्वाचं असल्यामुळे आणि तो कार्यक्रम 6 डिसेंबर पर्यंत बरोबर 9 दिवस होतो. मी गणितात असल्यामुळे एकदम मला वाटलं की आपण नवरात्र हा कार्यक्रम नव्या प्रकारे केल्याशिवाय जुनं मरणार नाही. कारण लोक या घटनेला आपल्या घटना म्हणजे संविधानाला घटना पण आपण म्हणतो त्याला मानायलाच तयार नाही. ही वसाहतवादी आहे. आणि त्याचं म्हणणं असं पडतं की फ्रेंच रिव्होल्युशन मधनं जी लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी तत्व आली आणि बाहेरची ब्रिटिश संसद जी होती त्याची जी संरचना होती त्याचा वापर करूनच ही जवळजवळ लिहिली आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली बाबासाहेब एकटे नव्हते. लिहायचं काम त्यांनाच करावं लागलं कारण त्यांच्या कमिटीत ड्राफ्ट कमिटी होती. तर ते बरेचसे लोक कोण अपंग झालं, कोण मदत करू शकले नाही. पगारीजी म्हणाले त्याप्रमाणे काही तर वारले. त्यामुळे जवळजवळ सगळं काम त्यांना एकट्यानेच करावं लागलं. पण ते सगळ्यांशी संवाद साधत होते. तर त्या संदर्भात हा आपण आरोप अमान्य केला पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही परदेशी तत्व आहे. तुम्ही जर वारकरी परंपरेत गेला, आपण जर भक्ती याच्यात गेला, भक्ती संप्रदायात गेला तर तुम्हाला असं दिसून येईल की 10व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या शतकापासून इथले जे साधू संत होते, इथले जे विचारवंत होते ते स्वातंत्र्य, समता आणि समानता, फ्रॅटर्निटी, बंधुता याच्याबद्दलच बोलत होते. आता तुकोबा घेऊया आपला. तुकोबा काय म्हणतो 350 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाच्या मानात सकाळांशी येथे आहे अधिकार, सकाळांशी आहे येथे अधिकार, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. म्हणजे आपल्याला ही चौकट मोडायची. या देशातला माणूस हा फक्त माणूसच असला पाहिजे. माणसाचीच फक्त त्याला व्हॅल्यू असली पाहिजे, किंमत असली पाहिजे. आणि चांडाळाचेही अधिकार, ब्राह्मणाचे असं नाही तर चांडाळाचे अधिकार. तुकाराम पुढे असंही म्हणतात, बाळे नारी नर आदी करून विषयी दिलाही अधिकार. म्हणजे केवढा प्रफुल्ल असा या संताचा विचार आहे. आणि ती बाबासाहेबांनी आपल्या लेखणीत जवळजवळ आपल्या त्या घटनाकार जे आहेत त्या घटनेत त्यांनी आणलेलं आहे. पुढे ते म्हणतात की विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ही समता नाही, ही बंधुता नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता एकत्र येऊन, कारण
आपण इतके रूढीवादी आहोत. मला सांगायला लाज वाटते की कदाचित 1% देखील लोक रूढींना मानणारे नसतील आपल्या देशात. जोपर्यंत ह्या रूढींना नेस्तनाबूत केलं जात नाही, गाडलं जात नाही, तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानात असलेले जे काही विविध बिंदू आहेत तर ते फुलणार नाही, ते वाढणार नाही. आणि म्हणून माझ्यासारखा माणूस असा आपल्या लोकांना करायला सांगतो का आता आम्ही थकलो आहोत. कबीर कमी बोललाय का समतेबद्दल? कबीर कमी बोलला आहे का स्वातंत्र्याबद्दल? कबीर कमी बोलला आहे का बंधुतेबद्दल? अव्वल अल्लाह नूर उपाया कुदरत के सब बंदे एक नूर सब जगो पूजा कोण बने कोण मंदे. म्हणजे अशी आपल्या देशात स्वतःची पार्श्वभूमी असताना ही मंडळी, आणि एकच नाही, तो हैदराबादचा टी राजापासून तर त्यांचे सगळे बाहेर बोलतात. अजूनही जे राज्यकर्ते त्यांची जी मूळ विचारधारा आहे ते चातुर्वर्ण्य बद्दल बोलत नाही. चातुर्वर्ण्य मिटला पाहिजे याच्याबद्दल एक शब्द बोलत नाही. आणि ते तेव्हा आम्हाला काय करताय? खरं म्हणजे तुम्ही जर मनुस्मृती मी वाचतोय, अजून 7 अध्याय झाले, 12 अध्यायातले वाचवत नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीत माय गॉड न स्त्री स्वातंत्र्य मर्यादी, म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्यच नको ही मनुस्मृती म्हणते. आणि आमचे लोक मिशाबाई स्वतःला क्षत्रिय वजन समजणारे वगैरे, त्यांना माहिती नाही असून की शिवाजी राजांना तेव्हाच्या ब्राह्मण भटांनी तुम्ही शूद्र आहात म्हणून त्यांचा राज्याभिषेक करायला नकार दिला. ते शाहूराजांच्या बाबतीत जर तुम्ही मनुस्मृतीचा व्यवस्थित अभ्यास केला तर आजकाल महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत, 12 बलुतेदार आहेत किंवा इतर आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सोडून बाकी सगळे शूद्र. शिवाजी शूद्र होते. शाहू महाराष्ट्र म्हणायचे मी कुणब्याचा राजा आहे. उत्तर प्रदेशात कुणब्यांना कुर्मी म्हणतात म्हणून मायावतीनं शाहूराजांचं नावाचं कानपूरला मोठं विद्यापीठ उभारलेलं आहे. याची कारणे मी सांग. जेव्हा मनुस्मृती तुम्ही वाचता तेव्हा त्यांनी माझा धर्म हा माणसाचा आहे, जगण्याचा आहे, जगू देण्याचा आहे, कोणाला त्रास न देण्याचा. काही रूढी ज्या आहेत ज्या मनुस्मृतीत धर्माचा उल्लेखच फारसा नाही. संपूर्ण ग्रंथ हा फक्त चातुर्वर्ण्याबद्दल बोलतो. आणि चातुर्वर्ण्याबद्दल बोलताना फक्त ब्राह्मणांना म्हणजे सगळं मिळेल हाच विचार करतो. बाकीच्यांनी त्यांनी सुखात राहावं. देव काढला, त्याची पूजा तो खर्च तुम्ही करायचा, त्यांचं पोट आपोआप पडतं. तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर भागातल्या काही ब्राह्मण मंडळी, कारण मला वाटतं त्या काळात जी पूजा केल्यानंतर दक्षिणा मिळायची ती बंद करण्यात आली होती ज्योतिबांच्या चळवळीमुळे. तर ते कोर्टात गेले की आमचं पोटापाण्याचं काय, मी फक्त पूजा करायची, शेतात राबायचं कोणी, मजुरी कोणी करायची, कापूस कोणी वेचायचा. पण तो काळ ब्रिटिशांचा होता. त्यांनी सांगितलं का हा काही तुझा अधिकार नाहीये. जर कोणाला समजा पूजा करायची नसेल तर तो ना करू शकतो. हा तुमचा धंदा नाहीये आणि धंदा असू शकत नाही, कारण धंदा मान्य केलं की जाते. आता मी तुकाराम म्हणालो, कबीर म्हणालो की हे जे आपल्या घटनेत अंतर्भूत जे काही तत्व आहे, मूळ तत्व, त्या तत्वाचा जो वारसा आहे तो आपलाच आहे, या देशातलाच आहे. आता ज्ञानेश्वरी म्हणतात, ते सुंदर म्हणतात, भूता परस्परे जडो मैत्री जीवाचे. हे काय संत तुकडोजी तर फारच स्पष्ट शब्दात होतं.
बोलतात सबके लिए खूब है, सबके लिए खुला है मेरा मंदिर. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही स्वातंत्र्य देतं, भेदभाव करत नाही. त्यात आणखी शोधता शोधता मला असं लक्षात आलं की आणि शिवाजींचे तर सगळेच भक्त किती लबाडे करतात लोकांनी. इकडे घटनेची शपथ घ्यायची आणि घटनेची पायमल्ली करायची. आणि हे कोण करतं? सगळे करतात. शपथ घेणार 26 नोव्हेंबरला जो ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन दिला गेला 49 साली आणि तो आता एकदम 2015 पासून यांच्या मनात काय श्रद्धा यांची नाही, घटना मानायला तयार नाही ती मंडळी. पण समारंभ करायचा, लोकांपुढे यायचं सरकारी पैशाने, तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशाने, आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली 2015 मध्ये 26 नोव्हेंबरचा. कारण घटना त्या अस्तित्वात आलीच नव्हती, ती आली 26 जानेवारी 1950 पासून. आता तेव्हा घटनेचं पहिलं पान वाचताना आता समाजवाद आणि धर्मनिरपेक्षाही नंतर 75 नंतर 76 साली इंदिरा गांधी इमर्जन्सी असताना घातलं गेलं. पण ती घटनेच आज आहे, ही घटना आहे, ते आहेत आज. जर नंतर घातले तुम्हाला मान्य नसेल तर 357 कलम हटवलाय, हे जर नंतरचे लोक मान्य करायला लागले तर काय करणार? ज्यामुळे बाबासाहेबांनी लिहिलेली घटनाच ही अशी आहे की त्याला थोड्याच रुपये, वाहतो रुपये सुधारणा करता येण्यास जोगी परिस्थिती त्या घटनेत आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, कॅनडाची घटना जी आहे ती कधीच कोणालाच बदलत आहे. अशी बंदिस्त डबक्यासरी होणारी घटना बाबासाहेबांनी लिहिली. आता धर्मनिरपेक्ष न बोलता ते पंथ निरपेक्ष. मला वाटतं हा तुमचा आमचा आणि सगळ्यात जास्त त्या महामानव बाबासाहेबांचा अपमान आहे. म्हणून जेव्हा ते आडवं झालं तर म्हणाल म्हणून 4 दिवशी सगळ्यांना नमस्कार करू द्या, पाहू द्या बाबांना. आणि फार सुंदर फोटोग्राफ आहे माझ्याकडे, तर फुल साईजच आहे. हा फोटोग्राफ काळ्या ब्लॅक अँड व्हाईट मधला फारच सुंदर आहे. फार खूप बोलतो तो तुमचे, जर तुम्ही बोलायला तयार असाल. आणि तुम्ही केव्हा बोलायला तयार आहात? जर मानवतेचा मानव्याचा अंश तुमचाच असेल. कारण बाबासाहेबांनी घटना लिहिताना नुसतंच कायदा म्हणून त्या घटना लिहिली नाही, कायदा म्हणून नुसती घटना लिहिली नाही. मी तर म्हणतो माझ्यासारख्याला वाटतं थोडा उशीर झाला त्या स्थितीपर्यंत यायला. ती चूक आहेच, ती चूक आहे. तर निधर्मीपणाच्या बाबतीत त्यांचा इतका अग्रेसर राजा या जगात कोणी झाला. स्वदस्तुरांची आज्ञा एका हुकुमात लिहितात, ज्याचा जो धर्म त्याने तो करावा. त्यांच्या त्या मराठीच्या काळाच्या यात कुणीही बकिडा करू नये. नंबर 1 ने देखील मग 4 नंबरचं भंग्याचं वगैरे काम करायला पाहिजे. बरोबर की नाही? प्रश्न येत नाही. तेव्हा थोडस आपण सामाजिक स्थितीच्या बाबतीत या बाबतीत बंडखोर होणं अत्यंत आवश्यक झाले. विवेकानंद आता सोडून दिलाय या लोकांनी अलीकडे. विवेकानंदांचं नाव घेत नाही. अगोदर जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा फार विवेकानंद होत. पण आमची पोरं वाचायला लागली, त्यांना कळायला लागलं विवेकानंद काय होतं, कारण तो तुमच्या आमच्यातलाच होता. विवेकानंद म्हणतात 1896 साली मी समाजवादी आहे, मी समाजवादी. जर वैश्यांचं राज्य असेल ते सगळ्याच गोष्टींचा व्यापार तिथे काय हे राहणार नाही. पण जेव्हा शूद्रांचं आणि अतिशूद्रांचं राज्य असेल तेव्हाच समतेचं राज्य येईल असं विवेकानंद म्हणतात. माहिती तुम्हाला सांगितलं. बाबासाहेबांनी जी चिंता, बाबासाहेबांनी चिंता मुस्लिम, त्यांनी एक मोठा मुद्दा जो आहे बाबासाहेबांनी मांडला होता त्याच्यावर आपण थोडा जाऊन विचार. आणि त्याचा संबंध पुन्हा चातुर्वर्ण्याशी येतो. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी इज नॉट अ नॅचरल थिंग.
समता, लोकांमध्ये सारखेपणा, हा जो ही मोरॅलिटी आहे ती आपोआप येणारच नाही. इज नॉट ए नॅचरल सेंटिमेंट. इट हॅज टू बी कल्टिवेटेड. इट हॅज टू बी कल्टिवेटेड. त्याचं संगोपन करावं लागणार, त्याची मशागत करावी लागणार. वी मस्ट रिलाइज that our people have yet to learn it. आणि पाहावं की आपण अजून शिकलेलो नाही कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. डेमोक्रेसी इन इंडिया इज ओनली ए टॉप ड्रेसिंग. म्हणजे ते केक असतो ना बर्थडेचा, त्याला जे ते ड्रेसिंग करतात ना, तर डेमोक्रेसी जरी आम्ही लिहिली असली ते आता ते अगोदर लिहिले कॉन्स्टिट्यूशन नंतर लिहिली. तर democracy in India is only a top dressing on an Indian soil, which is basically undemocratic, which is essentially undemocratic. म्हणजे आपल्या वर्षानुवर्षाचे आपले जे संस्कार आहेत ते विषमतेचे आहेत आणि त्या विषमतेच्या विषावर मात करून डेमोक्रेसी, लोकशाही चांगल्या रीतीने वाढवणं कठीण आहे असं बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. तरी घटनेच्या विरोधात पदार्थाकडे घटनेच्या बद्दल सरळ सरळ पंथनिरपेक्ष म्हणतात, धर्मनिरपेक्षतेची आणि तो शब्द तिथे नाही. तुम्ही बदला, तो बदला असं पार्लमेंट आहे, मेजॉरिटी करा. ते करत नाही आणि अशा लबाड्या करणे बरोबर नाही. इतका अप्रामाणिकपणा समाजातल्या धुळरांनी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी करणं बरं नाही. आणि जेवढं सांगून माझं जे एक थोडस विचार सांगावा आपल्याकडे मांडावा. जो माणूस शाहूंवर प्रेम करू शकतो त्या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांवर आणखी जास्त मोठ्या प्रमाणाचं प्रेम केलं पाहिजे, तरच त्या माणसांचं जन्माचं सार्थक होईल असं मला वाटतं. जय हिंद. धन्यवाद सर. समकालीन परिस्थितीवर अतिशय परखड स्पष्टपणे आपण भाष्य केलेलं आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की परिस्थिती फार छान नाही, चांगली नाही, जे चाललंय ते बरोबर नाही, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे काहीतरी गमावण्याची. खूप कमी लोक आज स्पष्ट होत आहेत. म्हणूनच पागारे सर तुमच्या प्रेमात पडले असतील, कारण ते बोलण्यामध्ये मी स्पष्ट आहे आणि विचार मांडण्यामध्ये मी स्पष्ट आहे. सन्माननीय माजी कुलगुरू के.बी. पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सरांचं लिंबोळे पुस्तक आधी 84 मध्ये मला वाटतं प्रकाशित झालं होतं, त्यावेळेला मी वाचलं होतं. आता पुन्हा नव्याने वाचलं आणि मग जे माहेश्वरी सर म्हणाले ते खरोखर तत्वतंत त्यांना लागू केलं असं आहे. बाबासाहेबांबद्दल बोलणं झालं. आज सरांचा विषय पण संविधान हा विषय होता. बाबासाहेबांचं घटना समितीतलं जे शेवटचं भाषण आहे ते 26 नोव्हेंबरला संविधान दिन आपण साजरा करतो तेव्हा आपण ती घटना स्वीकारली. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबरला घटना समितीची शेवटची बैठक झाली आणि बाबासाहेबांचं कन्क्लुडिंग त्याच्यात भाषण झालं. त्या भाषणामध्ये त्यांनी 2 अतिशय महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे आणि त्या गोष्टी जर आजही आपण समजून घेणार नसू तर सर म्हणतात तसंच पुढे काय होईल सांगता येत नाही. त्या 2 गोष्टी अशा आहेत की भारताला जे स्वातंत्र्य मिळालं 47 साली ते काही नव्याने नव्हतं. फार पूर्वी आपला देश स्वतंत्रच होता. मोठमोठे साम्राज्य होऊन गेली. आपण हे वाचलो, चंद्रगुप्त मौर्य असेल, सम्राट अशोक असेल, पुढे पुन्हा हर्षवर्धन असतील किंवा मग अनेक घराणे होऊन गेली मोठमोठी, चालुक्य, यादव इथपर्यंत. म्हणजे आपल्याच समाजातले शासक म्हणजे भारतीय समाजातले ते शासक असल्यामुळे आपण स्वातंत्र्यच होतं. तेव्हा आपण पारतंत्र्यात का गेलो त्यावेळेला हे समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य काही नवीन नाही लागतात, पण ते मधल्या काळात जे घडलं ते आणि त्यातनं आता जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे ते जर टिकवायचं असेल तर काय महत्वाचं आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. ते म्हणले की आज आपला देश स्वतंत्र झालाय. म्हणजे त्या भाषणामध्ये त्यांचं ते म्हणणं आहे.
आणि हे स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे की हा देश आणि राज्यघटना धर्म, पंथ, जात याच्यावर असली आणि तसं जर झालं नाही, तुम्ही हा देश आणि राज्यघटनेच्या वर जर जात, पंथ, धर्म आणला तर मात्र हे स्वातंत्र्य टिकेल की नाही अशी माझ्या मनात शंका आहे. आणि जर नाही टिकलं तर तुमचं पुन्हा पारतंत्र्यात जाणं हे टळणार नाही आणि ते कायमच असणार. आणि दुसरी गोष्ट त्यांनी लोकशाहीबद्दल सांगितली की आज आपण लोकशाही स्वीकारली आहे. ही लोकशाही पण टिकवणं टिकेल का नाही अशी शंका मनात येण्याचं कारण त्यांनी सांगितलंय. कारण आपला समाज हा थोडा भक्त संप्रदायिक आहे. म्हणजे भक्ती हा आपला एक स्वभाव धर्म आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल हिरो वर्शिपिंग आपण जसं म्हणतो ना तशी, म्हणजे मोठ्या माणसाला आपण अगदी देवाचा दर्जा देऊन मोकळं होतो. धर्मामध्ये भक्तीला काही अर्थ आहे नाही असं नाही, पण राजकारणामध्ये जर भक्ती आली तर मात्र लोकशाही टिकणं अवघड आहे. आणि या दोन गोष्टी आज इतक्या महत्वाच्या करतायत कारण या दोन्ही गोष्टी बाबासाहेब म्हणतात तसं चाललंय, उलट चाललंय. टिकवायला पाहिजे याच्या दृष्टीने आपण काही करत नाही. आजही आपण आपल्या घटनेपेक्षा जर धर्म मोठा म्हणणार असू तर काय खरं नाही. आणि दुसरी गोष्ट व्यक्तीचं जे महत्व आहे, म्हणजे अगदी मागचे थोडस जर विचार केला तर आपल्या देशात मध्ये लोकशाही टिकेल असं कोणालाच वाटत नव्हतं ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला. कारण या समाजाला एकत्र ठेवण्यासाठी समाजशास्त्रामध्ये असं सांगितलंय की कुठलाही समाज, मानवी समूह एकत्र ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी कॉमन अशी गोष्ट असली पाहिजे. म्हणजे सगळ्यांचा धर्म तरी सारखा पाहिजे, जात तरी सारखी पाहिजे, भाषा तरी सारखी पाहिजे, किंवा विभागाच्या नावावर सारखं काहीतरी पाहिजे. आणि तेही नसेल तर समान एक शत्रू तरी पाहिजे. कुणीतरी कॉमन शत्रू दाखवला की मग समाज एकत्र राहतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपलं काहीच नव्हतं. ज्यांच्यापासून आपल्याला इंग्रजांकडनं स्वातंत्र्य आपण मिळवलं त्या इंग्रजालाही शत्रू मानलं नाही गांधीजींनी. तर म्हणजे भारतापुढे कोणी कॉमन एनिमी म्हणजे शत्रूही नव्हता आणि आपल्या देशात काहीच समान नव्हतं. सगळे वेगळ्या जाती धर्माचे लोक होते, भाषा वेगळ्या होत्या, खानपान वेगळं होतं, वेशभूषा वेगळी होती, काहीही सारखं नव्हतं. तरीही या देशामध्ये लोकशाही टिकली, आपण एकत्र राहू शकलो. पाकिस्तान धर्माच्या नावावर वेगळा झाला तरी त्याचे लोक सेटल झाले. आपल्या देशात असं काही घडलं नाही. त्याचं मुख्य श्रेय या राज्यघटनेला. राज्यघटना याची कथाच आहे की ती घटना जर आपण जीवापाड जपली तर काहीच भीती नाहीये. आणि ती नेहरूंनी मनापासून स्वीकारलेली होती. त्यांनी कधीही घटनेचं विपरीत वागणं होऊ नये याच्यासाठी अतोनात काळजी घेतली. त्यावेळेचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद जगन्नाथपुरीच्या यात्रेला का कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचे होते. नेहरूने त्यांना एवढंच म्हटलं की ठीक आहे तुम्ही व्यक्ती म्हणून जाणं ठीक आहे, पण राष्ट्रपती म्हणून तुम्ही जाऊ नये असं मला वाटतं. पण त्यांनी त्यांना अडवलं नाही, पण तरी त्यांनी हे स्पष्ट केलं. म्हणजे इतक्या टोकाचं त्या घटनेचं पालन करण्याची नेहरूंमध्ये ती होती. आणि म्हणून नेहरूंची पण व्यक्तिपूजा झाली ना त्यावेळेला. नेहरूंना तर त्यांचे कलिग सुद्धा अगदी अलौकिकच मानायचे, पण तरीही नेहरूंनी त्याचा गैरफायदा घेतला नाही कारण त्यांच्या या घटनेवर श्रद्धा. आज नेहरूंना वेगवेगळ्या प्रकारे शिव्या दिल्या जातात. त्यांना काय काय म्हणजे काही त्याला मर्यादाच नाही. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की इथं विद्यार्थ्याला फारसे दिसत नाहीये. त्या नवीन पिढीच्या दृष्टीने या गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्यांच्याही लक्षात येत नाही. ते फक्त व्हॉट्सअप पाहतात आणि मग त्याच्यावरून गांधी नेहरूंना शिव्या देतात. कारण गांधींचा हा सर्वसमावेशक विचार होता आणि तो विचार आपल्याला आज नव्हता. ते फक्त सर्वांचा काय विकास आणि काहीतरी आहे त्याला काय अर्थ आहे का ते घोषणा म्हणूनच राहत. आपण सगळ्यांचा समावेश करतच नाही. आणि म्हणून नेहरूंनी टिकवले, पुढे अनेकांनी पुढे नेलं.
इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये असं घडलं की त्यांची खरंच त्यावेळेला व्यक्तिपूजा टोकाची होती. म्हणजे इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, किंवा इंदिरा गांधींना दुर्गा म्हणण्यापर्यंत होती. आणि ज्या वेळेला थोडी विपरीत परिस्थिती त्यांच्या दृष्टीने निर्माण झाली तर आणीबाणी लावून मोकळ्या झाल्या. पण त्या गांधी नेहरूंच्या सहवासात वाढलेल्या असल्यामुळे ती आणीबाणी त्यांनी संपवली लवकर. हेच सांगत नाहीत, फक्त आणीबाणी किती वाईट होतं एवढं सांगितलं जातं. सगळ्या गोष्टी वाईट झाल्या असंही नाही, कारण सामान्य माणसाला तर काही अडचण नव्हती फारशी. पण तरीही बाईंनी स्वतःहून आणीबाणी उठवली. त्यांनाही कळत होतं की बरोबर नाहीये. त्यांनी उठवले नसतील, चालूच ठेवली असते तरी काही बिघडलं नसतं, पुढचं रामायणे घडलं नसतं, त्यांची हत्या पण झाली नसते आणि सत्ता कायम त्यांच्या हातात राहिली असते. पण तरी त्यांनी आणीबाणी उठवली आणि मग ते पुन्हा पुढे चालू राहिले. आणि आज मात्र आपण त्या राज्यघटनेच्या वर धर्म, जात, पंथ आणतो आहोत आणि व्यक्तिपूजा किती टोकाला गेली आहे तेही पाहतो आहोत. या दोन्ही गोष्टी आंबेडकर बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या शेवटच्या भाषणामध्ये प्रामुख्याने सांगितल्या की स्वातंत्र्य कसं टिकेल आणि लोकशाही कशी टिकेल, नाहीतर काय होईल. हा इशारा त्यांच्या भाषणात दिलेला असतानाही आपण मात्र तिकडे डोळे करतो. आज आमच्या समोर जे चित्र आहे, नवीन पिढीची काळजी वाटावी अशीच परिस्थिती असतात म्हणून माझ्या मरेपर्यंत तरी टिकेल. खरं म्हणजे पुढच्या पिढीचं काय होईल भीतीच आहे. शिक्षणाच्या नावाखाली जे चाललंय ते काही नीट चाललेलं नाही. म्हणजे सकस किंवा चांगलं शिक्षण मुलांना मिळावं यासाठी कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही, त्याची कोणाला काळजी नाही. आणि या मुलांच्या हाताला काम द्यायचे, त्यांच्या हातात वेगवेगळ्या रंगाचे झेंडे पट्टे घेऊन जातात. रस्त्यावर येऊन काय काय चाललंय आणि बहुजन समाजाचीच आणि इतर समाजाचीच मुलं दिसतील. तुमच्या आमच्या घरातली मुलं नाही दिसणार त्यामध्ये, कारण त्यांचं आपण बघून घेतो, निदान त्या परिस्थितीत आपण आहोत आज. पण समाजातल्या इतर बहुजन समाजातली मुलं बरीचशी तर अशी आहे की पहिली पिढी शिकते त्यांची, आणि त्या मुलांनी मोठ्या आशेने शिक्षण घेतलं. आई वडिलांनी कर्ज काढून गरजा गहाण ठेवून मुलांना शिकवलं आणि आज ती पोरं रस्त्यावर आहे, नोकऱ्या नाही आहेत. याची कोणालाच काळजी नाही. कुठल्याही पद्धतीने म्हणजे नोकऱ्या निर्माण होतील अशा पद्धतीचं काहीही केलं जात नाही. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा कौशल्याच्या नावाखाली तुम्ही विचार करू नये अशाच पद्धतीचं शिक्षण आज दिलं जातं. कारण विचार केला की मग हे सगळे प्रश्न सुटतात. विचाराची ताकद किती आहे? जावेद अख्तरांचा उल्लेख झाला आधी. जावेद अख्तर हे नास्तिक आहे, ते कुठलाच अल्लाह देव काही मानत नाही, ते धर्मही फारसा काही मानत नाही. त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारलं किंवा तुम्ही असं का नास्तिक का आहात, तुम्ही निधर्मी का आहात? एकच वाक्य बोलले, कारण मी विचार करतो. विचार करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी सर म्हणाले तसं वाचलं पाहिजे. आपण वाचलं तर या गोष्टी कळतील. विवेकानंदांना एकेकाळी खूप डोक्यावर घेतलं गेलं, आज बोलत नाही फारसं कोणी, कारण विवेकानंदांनी जे विचार मांडलेले ते वाचा एकदा. आपण वाचतच नाही, जे सांगितलं जातं ते ऐकतो आपण. म्हणजे या महामानवांना सुद्धा ज्या पद्धतीने आपल्या समोर आणलं जातं ते पण म्हणजे आपण त्याचाही काय विचार करायचा आहे. आपण शिकलो कशासाठी? मग शिकलो म्हणजे काय, म्हणजे काय मग? कारण आपण विचार केला पाहिजे, त्याच्यासाठी वाचलं पाहिजे. जेन्युइनली एखादा कोणीतरी काहीतरी सांगतो आणि तेच घेऊन जायचं हे काही बरोबर नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या कार्यक्रमांचं महत्व खूप आहे, मुलांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. कारण नवीन पिढीलाच याची जास्त गरज आहे. त्याचं आमचं तर निघून जाईल 5-10-15 वर्ष. पुढचं चित्र मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने फार वाईट आहे. आणि म्हणून आपण विद्यापीठाने तरी, कारण युनिव्हर्सल फेस आहे, ते जास्तीत जास्त प्रमाणात पुढे नेलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. सरांनी त्यांच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी खूप सविस्तरपणे मांडल्या आहेत. म्हणजे याच्यावर विचार करा. कोणीतरी आम्ही म्हणतो म्हणून नाही, पण तुम्ही वाचा सगळं. शाहू फुले आंबेडकर वाचा, म्हणजे
किती वाईट पद्धतीने की सरांनी तो उल्लेख केला की कसं सगळं चाललं होतं. आणि आज त्यांचा जयघोष करायचा, आजही म्हणजे ते सगळे फोटो लावताना महात्मा फुले, बाबासाहेब, सावित्रीबाई फुले यांचे फोटो लावले जातात. आणि ज्या वेळेला महात्मा फुलेंचा पुतळा विधानसभेचा उद्यानभवनावर बांधला गेला त्यावेळेला फुले नावाची दुर्गंधी असा आर्टिकल आला होता एका साप्ताहिकात. तर हे सगळं असं कॉन्ट्रोवर्शियल आहे. त्यामुळे कशावर विश्वास ठेवायचा कशाला नाही हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर वाचायला शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. आणि या निमित्ताने तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा सगळ्यांनी प्रयत्न करावा. कारण बोलल्याशिवाय का होणार नाही, बोललं तर पाहिजेच. जिथं शक्य असेल तिथं बोललं पाहिजे. जे बरोबर असेल जे योग्य असेल ते बोललं पाहिजे. मी असं म्हणत नाही की मग काहीतरी आपल्याला समाजामध्ये रिफ्ट निर्माण व्हायला नको, तसे प्रयत्न होत आहेत. कारण ज्या पद्धतीची भाषणं आपण ऐकतो, ज्या पद्धतीचं सगळं चाललंय त्याच्यातनं ही रिफ्ट तयार होते. आज जी माणसं मध्ये प्रदीप मिश्राचं आपल्याकडे मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्याने असं म्हटलं होतं की ते काहीतरी नागरिकचं पान असतं त्याला मध लावायचं आणि शिवाला व्हायचं शंकराला आणि मग ते परीक्षा पास होऊन जातात. हा गुन्हा आहे अशा माणसाच्या बोलणार. कारण मी तेच सरांना म्हणालो की आपल्यासारख्याला बोलणं कोणी ऐकत नाही, ते प्रदीप मिश्राचं ऐकत. आणि तसं जर असेल तर त्या माणसावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तर पोरांना शिक्षणापासून दूर नेतात तुम्ही. आता शिरपूरला कार्यक्रम चालू आहे तिथे हेच नाटक झालं. एका बाईने येऊन स्टेजवर सांगितलं मला की माझी मुलगी 2 वेळा नीट परीक्षेला बसली आणि ती नापास झाली होती, तिसऱ्यांदा तिने सगळं केलं आणि ते आता पास झालं. हे कुठे घेऊन जाणार आहे? म्हणजे शिक्षणच सोडून द्या असं चाललंय. आणि म्हणून हे बोलायची गरज आहे. ते ऐकून मला राहत तिजोरी साहेबांचा एक शेर आठवलं की बन के एक हादसा बाजार में आ जाएगा, बन के एक हादसा बाजार में आ जाएगा, कल जो नहीं हुआ वो आज के अखबार में आ जाएगा. बन के एक हादसा बाजार में आ जाएगा, कल जो नहीं हुआ वो आज के अखबार में आ जाएगा. कि चोर उचक्कों की करो कद्र, न जाने कब कौन किसकी सरकार में आ जाए. म्हणतात की इल्म अदब के सारे जमाने गुजर गए, क्या लोग थे वो पुराने जो गुजर गए. बची है जमीन पर सिर्फ आदमियों की भीड़, इंसान को मरे हुए तो जमाने गुजर गए. चालायचं असेल वक्त बहुत कम है, जितना दम है लगा दो. जसं तुम्ही सांगितलं तसं कि वक्त बहुत कम है, जितना दम है लगा दो. कुछ लोगों को मैं जगाता हूं, कुछ लोगों को आप जगा दो. पंचशील गिरवा चला रे, धम्मचक्र फिरवा. युग निर्मूया नवे शांतीचे, युग निर्मूया नवे शांतीचे. ध्येयमनी ठरवा, पंचशील गिरवा चला रे, धम्मचक्र फिरवा. चला रे धम्मचक्र फिरवा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. दया धम्मान सत्यबंधुता घेऊन या गौतम बुद्धाची. विझवून टाकू मना मनातील आग धर्म योद्धाची. मानवतेच्या कल्याणाचे, मानवतेच्या कल्याणाचे स्वप्न एक फुलवा. पंचशील गिरवा चला रे, धम्मचक्र फिरवा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. का तृष्णेच्या मागे फिरता, सत्य मनातील विसरून जा.
विसरुनी का स्वार्थाला हरिता या ऐक्याच्या नभा खालती या ऐक्याच्या नभा खालती खरे सौख्य मिळवा पंचशील गिरवा चला रे धम्मचक्र फिरवा युग निर्मूया नवे शांतीचे युग निर्मूया नवे शांतीचे ध्येयमनी ठरवा पंचशील गिरवा चला रे धम्मचक्र फिरवा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। हे जगणे आणि हे मरणे, हे शब्द आणि ही जीभ, हे सुख आणि हे दुःख, हे स्वप्न आणि हे वास्तव, ही भूक आणि हे ताण, ही सर्व पुण्य तुझीच आहे बा भीमा बा भीमा। या कार्यक्रमाच्या आभार प्रकटीकरणासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर संतोष शिराडे सर। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू पी एल माहेश्वरी सर, चतुर्थ कुलगुरू के पी पाटील सर, त्यानंतर एन के ठाकरे सर। बाबासाहेबांच्या विचारातून एक गोष्ट जी 12वी मध्ये कोरल्या गेली की तुम्हाला जर संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला ज्ञान मिळवायला पाहिजे, आणि ज्ञान मिळवायचं असेल तर वर्षभर आयुष्यभर जरी व्यक्ती शिकला तरी फक्त तो ज्ञानसागराच्या गुडघ्यावर ज्यापर्यंत जाऊ शकतो, एवढी ज्ञानाची अथांग बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे। आणि आजचा कार्यक्रम डॉक्टर आंबेडकरांच्या निर्वाणानिमित्त विशेष व्याख्यान आणि निंबोळी या कथासंग्रहाचे प्रकाशन ह्याचं आयोजन विचारधारा प्रसारांतर्गत करावं अशी कल्पना या ठिकाणी होती। आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू महोदय या ठिकाणी त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, आम्हाला कार्यक्रमाची परवानगी दिली आणि प्रेरणादायी विचार मांडले आणि तरुणांनी ज्ञान कसं ग्रहण केलं यावर सरांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांच्या विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो। ज्यांनी आज आमच्या विनंतीला मान दिला आणि म्हणजे ऐकत राहावं असं आकलन मांडलं, आणि ज्ञान काय असतं आणि स्पष्टपणे केव्हा बोलता येतं, ज्ञान मिळेल त्या स्पष्टपणे बोलता येतं असं संविधानिक आकलन या विषयावर माननीय एन के ठाकरे सर प्रथम कुलगुरू यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। आणि सरांच्या भाषणातलं मुख्य सूत्र मला जे वाटलं तो म्हणजे माणूस, आणि जर माणूस जर हरवला गेला तर काय होईल याची कल्पना करता येणार नाही। आणि विविध संदर्भाच्या माध्यमातून सरांनी या ठिकाणी समृद्ध विचार मांडले आणि संविधानाच्या महत्त्वपूर्ण आकलनावर ज्ञानवर्धक विचार मांडले, याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो। ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झाले आणि आदरणीय के पी पाटील सर चतुर्थ कुलगुरू या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी उपस्थित झाले, आणि सरांचा शब्द न शब्द अगदी प्रेरणादायी होता। आणि सरांनी एकच सूत्र त्यांच्या याच्यामध्ये मला जाणवलं ते म्हणजे विचार, जोपर्यंत व्यक्ती विचार करणार नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही, त्यामुळे विचार करणं हे गरजेचं आहे। सर धन्यवाद, या ठिकाणी आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये प्रकुलगुरू महोदय, एस टी इंगळे सर, कुलसचिव महोदय या ठिकाणी देखील उपस्थित झाले। कार्यक्रमाचं भूमिका कथन आणि विचार जो मांडला आणि मसुपागारी सर, आणि मसुपागारी सरांचा प्रयत्न असतो की विचारधारा प्रसार मागतो वैचारिक कार्यक्रम नेहमी होत राहावे, आणि सरांनी या ठिकाणी भूमिका मांडली, त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो। सामुद्रे सर या ठिकाणी त्यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून वैचारिक मंथन केलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे दीपक सर या ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं। नियोजन आयोजनामध्ये विविध विभागाची आम्हाला मदत झाली, त्यामध्ये बांधकाम विभाग असेल, विद्युत विभाग असेल, जनसंपर्क विभाग असेल, आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला। या कार्यक्रमात आपण आपला अमूल्य वेळ दिला, आणि आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल सर्व संचालक असतील, विभाग प्रमुख असतील, संशोधक असतील, विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, या सर्वांचं मी आयोजकांच्या वतीने आभार मानतो।